नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेची उभी फूट केली, राष्ट्रवादी काँग्रेसची फूट केली आणि आता तिसरा जो पक्ष राहिला तो म्हणजे काँग्रेस. आता काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करतोय. नेमकं भारतीय जनता पार्टी देशामध्ये नंबर 1 ची पार्टी म्हणल्या जाते. ते स्वतः ते सांगतायत की जगातली सगळ्यात जास्त सभासद संख्या आणि सदस्य संख्या असलेला भाजप हा पक्ष आहे आणि देशामध्ये नंबर 1 चा भाजप हा पक्ष असं भाजपचे नेते सांगतायत. मग 1 नंबरचा जर पक्ष असेल आणि महाराष्ट्रात सुद्धा जर ती सगळ्यात मोठी पार्टी असेल तर मग असे वेगवेगळे पक्ष फोडण्याची गरज भाजपला का पडते, हा यामधला गंभीर प्रश्न निर्माण होतोय. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून अजित पवार हा भाजप सोबत गट गेलेला आहे. एकनाथराव शिंदे हे शिवसेनेपासून फुटून भारतीय जनता पार्टी सोबत गट गेलेला आहे आणि सत्ता या ठिकाणी स्थापन झाली आहे. परंतु एकनाथराव शिंदे यांच्यावर टांगती तलवार आहे, त्यासोबत अजित पवार यांच्याही गटावर टांगती तलवार आहे. आणि हे सगळं असताना आता काँग्रेस सुद्धा फुटणार असल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये होते आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीकडूनच ती चर्चा पुन्हा एकदा केली जाते. मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं तेच ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपले पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत सहभागी झालेले आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आज ते भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत जाऊन मुख्यमंत्री झालेले आहेत. जे गटनेते होते शिवसेनेचे, दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे विरोधी पक्ष असताना त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ते राज्याचे आज उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आणि आता काँग्रेसकडे विरोधी पक्षनेता पद गेलंय आणि ते विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार हे सुद्धा काँग्रेस सोबत किती दिवस राहतील असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी केलेला आहे. आणि विशेष म्हणजे काही दिवसातच वडेट्टीवार यांच्याही लक्षात येईल की आपल्याला सत्तेत यायचं असेल आणि राज्यात सुशासन आणायचं असेल तर भाजपच किती चांगला आहे. त्यामुळे वडेट्टीवार हे आता काँग्रेसमध्ये राहतील की भाजपमध्ये येतील हे तुम्हाला लवकरच कळेल असं भाजपचे नेते सातत्यानं सांगतायत. विजय वडेट्टीवार हे सुद्धा सातत्यानं सांगतायत की मी काँग्रेसचा एकनिष्ठ पदाधिकारी आहे, नेता आहे, कार्यकर्ता आहे, मी काँग्रेस सोडणार नाही. परंतु आता जर आपण परिस्थिती पाहिली की जर काँग्रेस फुटणार असेल तर नेमकं काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टी सोबत कोण जाणार आहे, यामध्ये विजय वडेट्टीवारांचा जर आपण उल्लेख केला तर जितेंद्र आव्हाड जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत, ते अजित पवारांसोबत गेलेले नाही. ते विजय वडेट्टीवार हे त्यांचे विरोधी पक्ष नेते आहेत. परंतु त्यांनी विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर पहिला आरोप आणि टीका त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केलेली आहे की राज्य सरकारनं इतर आमदारांना निधी दिलेला नाही, विकास निधी दिला नाही. जे सत्तेसोबत आहेत किंवा त्यांच्या सोबत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. परंतु असं असताना विरोधी पक्षाचे नेते असलेले विजय वडेट्टीवार यांना मात्र भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार गट यांच्या सरकारनं मोठा निधी दिलेला आहे. वडेट्टीवार यांनी निधी घेत असताना माझ्या सहकाऱ्यांनाही तो निधी मिळायला पाहिजे यासाठी आग्रह धरायला पाहिजे होता आणि हा निधी घेणं टाळायला पाहिजे होता किंवा स्वतःला मिळाला तसा इतर आमदारांना सुद्धा मिळून द्यायला पाहिजे होता, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. म्हणजे थोडक्यात काय की विजय वडेट्टीवार यांना मोठा निधी हा सध्याच्या एकनाथराव शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं हा दिलेला आहे, जे की विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न भाजप सातत्यानं करत आहे, हेही आपल्याला या ठिकाणी दिसतंय. परंतु विजय वडेट्टीवार आपण काँग्रेस सोबतच राहणार, भाजप सोबत जाणार नाही असं वारंवार सांगतात. दुसऱ्या नेत्याकडे शंका येते ते म्हणजे नाना पटोले. नाना पटोले हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते, भारतीय जनता पार्टीचे ते खासदार होते. परंतु त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन, मोदींना सोडचिठ्ठी देऊन ते काँग्रेसमध्ये सहभागी झालेले आणि काँग्रेस सोबत ते प्रामाणिक आणि एकनिष्ठपणे काम करतायत. आणि काँग्रेसला नाना पटोले यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या अनुभवाचा राज्यामध्ये फायदा होताना दिसतोय आणि म्हणूनच काँग्रेसनं त्यांना राज्याची म्हणजेच प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी ही नाना पटोले यांच्याकडे दिलेली आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक गट आहेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये जसे गट आहेत तसे काँग्रेसमध्ये सुद्धा गट आहेत. परंतु याही गटाच्या वर जाऊन नाना पटोले यांनी सगळ्यांना आपल्या सोबत ठेवलेले, आपणही सगळ्यांसोबत आहोत अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे आणि म्हणूनच काँग्रेस ही मजबूतीनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उभा राहताना दिसते. म्हणून भारतीय जनता पार्टीमधून नाना पटोले काँग्रेसमध्ये आलेले, ते भाजपच्या विचारसरणीतून वाढलेले, त्यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये येतील किंवा त्यांनी भाजपमध्येच यावं असं त्यांना सातत्यानं भाजपचे नेते आग्रह करतायत. परंतु नाना पटोले सुद्धा काँग्रेसला सोडणार नाहीत. मी काँग्रेस सोबतच राहणार आहे आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मजबूत करून महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येईल
अशी ग्वाही ते सातत्यानं देत आहेत. तिसरी चर्चा जी होती ती अशोकराव चव्हाण, जे की नांदेड जिल्ह्याचे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मित्रांनो, अशोकराव चव्हाण यांच्याविषयी सातत्यानं ते भारतीय जनता पार्टी सोबत येतील, मोठा गट घेऊन येतील अशी चर्चा सुरू आहे. ज्यावेळेस शिवसेना एकनाथ शिंदे गट बाजूला गेला, राष्ट्रवादीचा अजित पवार गट बाजूला गेला, त्याच वेळेस चर्चा झाली होती की आता काँग्रेसचा सुद्धा एक मोठा गट हा भाजप सोबत येणार आहे आणि कदाचित ते अशोक चव्हाण असतील. अशाच पद्धतीनं अनेकांनी दिशा त्या बाजूला दाखवली होती. विशेष म्हणजे अशोकराव चव्हाण यांचे जे पिद्दू म्हणू आपण किंवा त्यांचे शिष्य म्हणू आपण, जे अब्दुल सत्तार आहे, ते स्वतः म्हणतात की अशोकराव चव्हाण हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे. त्यांच्या पट्टीत वाढलेले अब्दुल सत्तार हे काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेले आणि शिवसेनेमधून आता एकनाथ शिंदे गटासोबत गेलेत. आता ते तिथं किती दिवस राहतील माहित नाही, परंतु ते सुद्धा बोलले होते की अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि अशोकराव चव्हाण यांनी आता अधिक वेळ तिथं न थांबता तात्काळ आता सत्तेसोबत यावं आणि भाजप सोबत येऊन सत्तेमध्ये सहभागी व्हावं, असं सुद्धा अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे मग सुधीर मुनगंटीवार असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा सांगतायत की नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत आणि त्यांना आपण, जर भाजपची विचारसरणी ते स्वीकारत असतील तर त्यांना आपण भाजपमध्ये प्रवेश देऊ. नुकताच नांदेडमध्ये जो झालेला कार्यक्रम, या ठिकाणी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आणि एक संदेश दिला की नांदेडमधले मोठे नेते काँग्रेसचे, जे की आपल्या भारतीय जनता पार्टीसोबत येऊ इच्छित आहेत, आणि ह्याच धागा पकडून भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत प्रतापराव चिखलीकर यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये जर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. एवढंच बोलून ते थांबले नाही, तर अशोकराव चव्हाण हे भाजपसोबत येतील हा जुनाच विषय आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं राज्यातल्या आणि देशातल्या अनेक कारखानदारांना मदत केलेली आहे. मग भारतीय जनता पार्टीचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीच्या कारखान्याचे जे संचालक असतील, चेअरमन असतील, यांना मदत करून तो कारखाना उभारी आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये अशोकराव चव्हाण यांचा कारखान्याचा नंबर आहे. त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारनं मोठी मदत केलेली आहे. वास्तविक पाहता ही मदत करत असताना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या पंकजाताई मुंडे यांचा बीड जिल्ह्यातला परळी वैद्यनाथ इथला वैद्यनाथ कारखाना, जो की गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केलाय, त्याला मात्र केंद्र सरकारनं त्या कारखान्याला मदत केली नाही. याउलट त्याच्यावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस त्यांना दिली. मात्र दुसरीकडे अशोकराव चव्हाण जे काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री होते आणि मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा त्यांनी नांदेड जिल्हा हा काँग्रेसमय ठेवला, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून त्यांनी टिकून ठेवला. त्याच अशोकराव चव्हाणांना केंद्र सरकारनं त्यांच्या कारखान्याला मोठी भरीव मदत केलेली आहे, आर्थिक मदत केली आहे. आणि यालाच अनुसरून प्रतापराव चिखलीकर म्हणाले की जर भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या कारखान्याला मदत केली असेल तर ते भाजपमध्ये येऊ शकतात आणि सत्तेसाठी कुठेही जाण्याचा अशोकराव चव्हाण यांच्यासाठी नवीन नाही, त्यामुळे ते आमच्या सोबत येतील आणि आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण यांच्याकडे भाजपनं सुई फिरवली. मित्रांनो, अशोकराव चव्हाण खरंच जातील का? खरं जर पाहिलं तर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं चांगलं काम करत होते, परंतु आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं आणि यातले फ्लॅट त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिले असा त्यांच्यावर आरोप झाला आणि यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं, सत्ता सोडावी लागली. तेव्हापासून अशोकराव चव्हाण हे अडगळीत पडले होते. परंतु आता ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेस त्यांना पुन्हा बळ मिळालं होतं आणि बळ मिळून ते पुन्हा नव्यानं कामालाही लागले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याच्यानंतर शिवसेनाही फुटली आणि दोघंही सत्तेमध्ये गेले. त्यावेळेस मात्र अशोकराव चव्हाण हे सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सत्तेत येतील अशी चर्चा होती, मात्र ते त्या ठिकाणी थांबले. विशेषतः आदर्श घोटाळ्यात त्यांच्यावर कारवाई झाली नाही, परंतु त्यांचं मंत्रिपद गेलं, त्यांच्या चौकशाही सुरू झाल्या. भारतीय जनता पार्टीनं ईडीनेही त्यांच्या चौकशा अनेक चौकशा फेऱ्यात घेण्याचा त्यांना प्रयत्न केला, परंतु अशोकराव चव्हाण हे डगमगले नाही. शंकरराव चव्हाण ज्यांनी पैठणला नाथसागर उभा केला आणि त्याचं पाणी महाराष्ट्राला, मराठवाड्याला पाजलं आणि सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला, त्याच शंकरराव चव्हाणांचे पुत्र असलेले अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या अनेकांना पाणी पाजलंय आणि लोकसभेच्या निवडणुकीत मोदींची लाट असताना सुद्धा त्यांनी भाजपला पाणी पाजून त्या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला टिकवलेला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील यांच्याशी ती एकनिष्ठ आहेत, कट्टर समर्थक त्यांचे आहेत आणि मी काँग्रेसला कधीही सोडणार नाही असं ते सातत्यानं सांगतायत, विश्वास देत आहेत. त्यामुळं अशोकराव चव्हाण हे आता भाजपमध्ये येतील का, भाजप सोबत ते येऊन सत्तेमध्ये सहभागी होतील का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. मात्र अशोकराव चव्हाण यांना जर भारतीय जनता पार्टी सोबत जायचं असेल तर त्यांना जवळपास
35 ते 40 आमदारांचा गट घेऊन जावं लागेल आणि ती परिस्थिती आज काँग्रेसमध्ये आहे का याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल. मित्रांनो, हे सगळी जर परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टीकडून पुढ्या सोडण्याचा कार्यक्रम सातत्यानं होतोय. या महिन्यामध्ये आमच्याकडे हे येतील, त्या महिन्यामध्ये ते येतील, काँग्रेस फुटेल, अशा ते आतापर्यंत अफवा करत आलेत. मात्र काँग्रेस अद्याप काही फुटलेली नाहीये, हे आपल्याला आवर्जून मी या ठिकाणी सांगतोय. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर त्यांनी चौकशीच्या फेऱ्यामध्ये घेण्याचाही प्रयत्न केला, ईडी मागे लावण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापही काँग्रेस फुटलेली नाही. त्यामुळं आता सुद्धा काँग्रेस फुटून आमच्या सोबत येईल ही भाजपनं उठवलेली अवही असू शकते किंवा ती अफवाही असू शकते. परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस फुटून भारतीय जनता पार्टी सोबत येणार अशी जी काही भाजप अफवा करत असेल किंवा जी चर्चा होत असेल, यावेळेस 3च नावं चर्चेत येतात. ते म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे नेते अशोकराव चव्हाण यांचंच. कारण हे तिघच मातब्बर नेते आहेत आणि हे तिघं गेल्याशिवाय काँग्रेसचा मोठा गट फुटू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ह्या तिघांनीही आपण काँग्रेस सोबतच राहणार आणि महाविकास आघाडीचं आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार आपण आणण्यासाठी जीवाचं रान करणार असं सातत्यानं सांगितलंय. राधाकृष्ण विखे पाटील जे की काँग्रेसचे नेते होते ते भाजप सोबत गेलेत आणि त्यांनी सुद्धा मागे बोलताना असं सांगितलं की अशोकराव चव्हाण यांनी आता अधिक वेळ लावू नये, त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टी सोबत यावं आणि सत्तेत सहभागी व्हावं असं सुद्धा यापूर्वी त्यांनी खुलं निमंत्रण अशोकराव चव्हाण यांना दिलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, शिवसेना फुटली, परंतु आता काँग्रेस फुटेल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि जर फुटेल तर मग नेमका कोणता गट भाजप सोबत जाईल यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा होते. परंतु या चर्चेला कुठेही अद्याप बळ मिळत नाही. मात्र भारतीय जनता पार्टी पुढ्या सोडण्यात किंवा अफवा सोडण्यात ही सगळ्यात पुढं आहे, हे सुद्धा यातून दिसून येते. पुढचा काळ लगेच आपल्या लक्षात येईल की नेमकं काय घडामोडी होतात, त्यावर पूर्ण लक्ष तुमचं आमचं असेल, DS न्यूजचा असेल. मित्रांनो, हा विषय महत्त्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला. आपल्याला कसं वाटलं आपण डायरेक्ट प्रतिक्रिया देऊन आपलं मत कळवा. तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.